मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पल्लवी रूममध्ये बसलेली असते। तिने पूर्ण रूममध्ये अंधार केलेला असतो। तिला निहारिकाचं खोचक बोलणं आठवत असतो। अशा प्रकारे तिचा अपमान झाला हे पण आठवत असतं। तेवढ्यातच तिथे वैदेही येते। वैदेही तिच्यासाठी वडापाव घेऊन आलेली असते। तेव्हा ती लगेच लाईट लावते आणि तू अशी उदास का बसली आहे असं विचारते। पल्लवी कारण सांगत नाही, परंतु वैदेहीला ते कारण माहीत असतं। तेव्हा वैदेही पल्लवीला समजावू लागते की झालं गेलं ते विसरून जा, म्हणून मी तुझ्यासाठी वडापाव घेऊन आले आहे, तू अगोदर खाऊन घे असं पल्लवीला बोलते। कारण पल्लवीने दुपारी मेसमधून डबा पण आणलेला नसतो हे वैदेहीला समजलेलं असतं। ती बळजबरीने पल्लवीला वडापाव खायलाच देते, तर पल्लवी वडापाव खाऊ लागते। नंतर वैदेही सांगू लागते, दुपारी जे झालं ते सर्व मला माहीत आहे। तेव्हा पल्लवी बोलते, हो त्याच्यामुळे मला खूप त्रास पण झाला, वाईट पण वाटलं, परंतु आपण निहारिका मॅमची बाजू पण ऐकून घेतली पाहिजे। त्या एंगेजमेंट तुटल्यामुळे खूप हर्ट झाले आहेत। तेव्हा वैदेही तिला सल्ला देते की तू काय कर, निहारिका मॅमना मेसेज कर आणि त्या दुखावल्या असतील, कारण त्यांचं दुखावणं स्वाभाविक आहे। आणि तू प्रत्यक्ष निहारिका मॅम बरोबर बोल आणि गैरसमज दूर कर, कारण एंगेजमेंट होण्याच्या अगोदर तुमच्या दोघींमध्ये रिलेशन खूप काही चांगलं होतं। नक्की काय कारण असेल? तेव्हा पल्लवी बोलते, मी तुला सर्व काही सांगू शकत नाही। इकडे शांतनू पल्लवीला फोन करतो। तेव्हा पल्लवी अगोदर कॉल उचलत नाही। वैदेही सांगते, अगं शांतनू सरांचा कॉल आहे, तू उचलू शकतेस। तेव्हा पल्लवी मी नंतर त्यांना कॉल करेल असं तिला सांगत असते। त्यानंतर पुन्हा शांतनू तिला फोन करतो। वैदेही आग्रह करून महत्त्वाचं काम असेल या विचाराने फोन उचलायला सांगते। तेव्हा तिच्याजवळ वैदेही बसलेली असते हे शांतनूला माहीत नसतं। तेव्हा पल्लवी मुद्दाम वैदेहीला बोलते, वैदेही तू मला पाणी देतेस का? तेव्हा शांतनूला दुसरीकडे समजतं की वैदेही तिच्याजवळ आहे। शांतनू तिला बोलतो, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे। तेव्हा पल्लवी बोलते, आत्ता बोलता येणार नाही कारण मी खूप बिझी आहे। शांतनू सांगतो, नेहमीच्या कॅफेमध्ये मला येऊन भेट आत्ता लगेचच्या लगेच। तर पल्लवी नाही बोलत असते। शांतनू लगेच कॉल कट करून टाकतो। तेव्हा पल्लवी विचार करते, आता इथून बाहेर पडायचं कसं, यांना बोलायला काय जाते। वैदेही पल्लवीला विचारते, काय झालं? पल्लवी खोटं सांगते की त्यांना परीक्षेबद्दल भेटून बोलायचं आहे। वैदेही बोलते, तू सरांना भेटू शकतेस आणि निहारिका मॅम बरोबर पण बोलून घे, असं म्हणून माझी आई घरी वाट पाहत असेल, तिने लवकर यायला सांगितलं होतं, असं म्हणून वैदेही लगेच तेथून जाते। दुसरीकडे मोठे काका रागातच घरी येतात आणि सुपर्णाला सांगत असतात, तुझ्या शांतनूने खूप मोठा घोळ घालून ठेवला आहे। आज भर मीटिंगमध्ये त्याने निहारिकाचा अपमान केला, तिचे काही रिपोर्ट्स कंप्लीट नव्हते, मुळे त्याने तिला बरंच काही सुनावलं। त्यात तिला जागेवर बसून 9 वाजेपर्यंत रिपोर्ट कंप्लीट करायला सांगितले। हे ऐकून सुपर्णा टेन्शनमध्ये। नंतर ते सांगू लागतात की मगापासून सारखा महाजनांचा कॉल येत आहे, मी टाळत आहे, परंतु असं टाळून त्यांना चालणार नाही। तेव्हा सुपर्णा बोलते, आपण हे सर्व महाजनांचं प्रकरण शांतनूला सांगायचं का, म्हणजे तो जरा व्यवस्थित वागेल। तेव्हा मोठे काका नाही बोलतात आणि अगोदरच आपण प्रॉपर्टीबद्दल खूप काही करून ठेवलं आहे, ते शांतनूला कळता कामा नये आणि आपण जे पुढे करणार आहोत ते तर अजिबात कळता कामा नये, असं ते सुपर्णाला सांगत असतात। शांतनू आणि पल्लवीमध्ये दापोलीला काय बोलणं झालं हे तुला समजलं का असंही विचारतात। तेव्हा सुपर्णा नाही असं बोलते, मी आज काहीही करून शांतनूकडून सर्व वधवून घेणार असं मोठ्या काकांना सांगते। दुसरीकडे पल्लवी बाहेर चाललेली असते। तेवढ्यातच तिला निहारिका दिसते। पल्लवी लगेच निहारिकाजवळ जाते, ज्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे असं सांगते। त्यावेळी निहारिका बोलते। तेव्हा निहारिका मागचा पुढचा विचार न करता पल्लवीवर खूपच भडकते आणि आज तुझ्यामुळे शांतनू माझ्यावर खूप चिडला, त्याने मला शिक्षा दिली आणि तू सर्व चुगली केली आहेस असं पल्लवीवर नको ते आरोप करत असते। पल्लवी बोलते, मी तर शांतनू सरांना काहीच सांगितलं नाही। तेव्हा निहारिका दापोलीचा विषय काढते आणि पल्लवीला विचारते की तू दापोलीला गेली होती ते खरं आहे, तुझ्या पाठोपाठ शांतनू आला होता, ते पण तितकंच सत्य आहे, परंतु तुम्हा दोघांमध्ये नक्की काय बोलणं झालं ते आम्हाला माहीत नाही। मी हे सर्व सत्य शोधून काढणारच आहे। जेव्हा शांतनू पुण्यात आला त्याच्या पाठोपाठ तू पण आली, असं सर्व काही तिच्याकडून वधवून घेत असते, परंतु पल्लवी काही एक सांगत नाही। मी काल तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये पण पाहिलं होतं असं निहारिका बोलते। हे ऐकून पल्लवी अजूनच घाबरते। तर निहारिका बोलते, तुमच्या दोघांमध्ये नक्की काय चालू आहे?
मी नक्की शोधून काढणारच, असं ती पल्लवीला चॅलेंज करते आणि तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहे असं तिला बोलते. पल्लवी निहारिकाचं काही न ऐकता लगेच तेथून जाते. निहारिकाला खूप राग आलेला असतो. दुसरीकडे शांतनू पल्लवीची वाट पाहत असतो. तेवढ्यातच पल्लवी तेथे येते. पल्लवीचा चेहरा खूप उदास असतो. शांतनू नुसता तिच्याकडे पाहत असतो. शांतनू तिच्याबरोबर बोलत असतो. पल्लवी मात्र काहीच बोलत नाही. शांतनू तिला सांगतो, झालं गेलं ते विसरून जा, असं म्हणून तो तिला धीर देण्यासाठी तिचा हात हातात घेतो. तर पल्लवी लगेच हात बाजूला घेते. शांतनूला खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर पल्लवी घडाघडा बोलू लागते. शांतनू, तुम्ही निहारिका मॅमला शिक्षा का दिली? याचे परिणाम खूप वाईट होतील. मला सर्व भोगावं लागत आहे. आपण आपलं रिलेशन असं किती दिवस लपवून ठेवणार आहोत? याने खूप कॉम्प्लिकेशन वाढणार आहेत. काय करू आता तुम्हीच सांगा. जेव्हा मी तुमच्या प्रेमावरची कबुली दापोलीला दिली होती तेव्हा मला वाटलं होतं आयुष्यातील हा सर्वात जास्त खास क्षण आहे आणि मला तेव्हा खूप आनंद झाला होता. मला असं वाटलं होतं अख्ख्या जगाला ओरडून सांगावं की शांतनूवर माझं प्रेम आहे आणि माझ्या जवळच्या सर्व व्यक्तींना मी सांगणार पण होते. परंतु तेव्हाच तुम्ही अडवलं आणि आता ह्या सर्व गोष्टी लपवणं मला खूप अवघड जात आहे. लोकांचे संशय वाढत आहेत. मी काय करू तुम्हीच सांगा. शांतनू सांगतो, मलाही हे सर्व सांगायचं आहे, परंतु घरच्यांना कसं कन्व्हिन्स करावं, कसं समजावं हे मला कळत नाही. त्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे, असं तो पल्लवीला बोलतो. पल्लवी बोलते, शांतनू, मला हे सर्व समजत आहे, परंतु आपल्या हातातून वेळ निसटून जात आहे असं वाटायला लागलं आहे. इथे माझ्या हक्काची आणि जवळची एकच व्यक्ती आहे, ते म्हणजे नंदिता ताई. आता सध्या ती कोणत्या परिस्थितीतून जात आहे याची कल्पना मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. परंतु ती सतत निगेटिव्ह विचार करते आणि पॉझिटिव्ह विचार करते ते फक्त माझा. मी खुश असले ना, ती नेहमी खुश असते. असं असताना मी माझ्या नंदिता ताईशी पण खोटं बोलत आहे. एवढी आनंदाची बातमी असताना तिच्यापासून हे सर्व काही लपवत आहे. ती फडफड बोलत असते. ती सांगते की मला असं वाटतंय माझ्या नंदिता ताईला मी सर्व हे सांगून टाकावं, परंतु हे सर्व सांगितलं तर आपल्या दोघांमध्ये, असं बोलून ती थांबते आणि ती शांतनूकडे पाहतच राहते. तेव्हा शांतनू पल्लवीजवळ बसतो. तिचा हात हातात घेतो आणि पल्लवीकडे पाहून बोलत असतो, तुला असं वाटतंय ना, आपण आपला आनंद दुसरीकडे कुठेतरी शेअर करावा, आपल्या जवळच्या माणसांबरोबर शेअर करावा. तुझा मनाचं समाधान होणार असेल तर मी हे करायला तयार आहे. चल, आपण तुझ्या जवळच्या व्यक्तीला म्हणजे नंदिता ताईला जाऊन हे सर्व सांगूयात. तेव्हा हे ऐकून मात्र पल्लवी शांतनूकडे पाहतच राहते. पल्लवीच्या चेहऱ्यावर थोडा तरी आनंद येतो. तेव्हा शांतनूला खूप समाधान वाटतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये शांतनू पल्लवी अगदी रोमॅन्टिक होतात आणि नंदिताकडे ही गुड न्यूज देण्यासाठी चाललेले असतात. ते दोघेही घरी येतात आणि समोर पाहतात तर नंदिता बेशुद्ध होऊन खाली पडलेली असते. तेव्हा त्या दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो. दोघेही खूप घाबरतात. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.